भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शोभित महाराज की जय। ओम नारायण पद्मभवं वशिष्ठं शक्तिपुत्रं व्यासं शुकं गौरवं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमथ शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथस्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तंत्रोटकम्बार्तिककालमुन्यास्मद्गुरुं सन्ततमामतंसि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ईश्वरो गुरुरात्मेति व्यक्तदेहाय दक्षिणान्ते नमः। श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शोभित महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवानंदजी महाराज यांच्या असीम कृपा शक्तीनं आजचा हा सत्संग झालेला आहे। काय झालं ते खाऊ देत कोणता तो कहा मग आता तर बनवून गेलं तेव्हा श्री सद्गुरु स्वामी शिवानंदजी महाराज यांची अशी कृपा आपल्या सगळ्यांवर आहे। प्रश्न टाळलेला होता कालचा आपला मानाचा की साधकांच्या 4 श्रेण्या काळाला सांगितल्या। या 4 श्रेणीमध्ये आपण बसतो का ते प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून पाहायचं आहे। उत्तम साधक, मध्यम साधक, कनिष्ठ आणि कनिष्ठतम
म्हणजे सगळ्यात खालचा. असे 4 प्रकार आहेत. शास्त्र असं सांगतं की जो उत्तम साधक आहे ना, तो जेव्हा दीक्षा घेऊन साधना सुरू करतो तेव्हा तो 3 वर्षामध्ये मोक्ष स्थिती प्राप्त करून जीवनमुक्त होतो. म्हणजे शक्ती त्याला 3 वर्षामध्ये मोक्ष प्राप्त करून. त्याच्यापेक्षा जो खालचा साधक आहे त्याच्यामध्ये काही गुणवा राहतात, कमतरता राहते, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये कमी असल्यामुळे त्या साधकाला 6 वर्ष लागतात. तो 6 वर्षात मुक्ती प्राप्त. त्याच्यापेक्षा आणखी खालचा साधक जो कनिष्ठ साधक आहे, ज्याच्यामध्ये काही चुका प्रमाद अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, साधन त्याची कमी पडलेली, त्याला 9 वर्ष लागतात मुक्त व्हायला. आणि सगळ्यात कनिष्ठतम जो आहे, सगळ्यात खालचा, त्याच्यामध्ये अनेक 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 अशा गोष्टी अशा ज्या त्याच्या साधनेमध्ये अडथळा घडलेल्या आहेत. त्यामुळे त्याला 12 वर्ष लागतात. पण 12 वर्षानंतर मात्र ती शक्ती त्याला पोहोचून देते. आता ज्या साधकांना 12 वर्ष झालेली आहेत आणि अजून ते बिचारे कुठं पोहोचलेले आहेत त्यांनी श्रमावं. म्हणजे ते या 4 साधकांच्या श्रेणीतही येत नाहीत काही साधक. आणि मात्र जितकी जास्त वर्ष त्यांना दीक्षा घेऊन होतात तितका त्यांचा अहंकार बळावतो, मोठेपणा बळावतो. त्यांना असं वाटतं की खूप जुना साधक आहे, हा खोटा अभिमान आहे, काही उपयोगात नाही. तेव्हा काय कारण असलं पाहिजे ह्या अशा साधकांच्या याच्यामध्ये? असे प्रकार का पडतात? सगळे साधक उत्तम का नाही? किंवा त्याची कारण आता आपण बघू. साधकांमध्ये बहुतेक आपण सांगतो सगळे साधक संसारातून आलेले आहोत. संसारावरून जी मंडळी दीक्षा घेते, सद्गुरूंकडून शक्तिपात दीक्षा घेते, त्या माणसाला संसाराचे अनेक सुख दुःखाचे प्रसंग त्यांना आलेले असतात. त्यांना अनेक प्रकारे हानी आणि लाभ झालेला असतो संसारामध्ये. हानी म्हणजे काय? नुकसान झाले असते. लाभ म्हणजे फायदे झालेले असतात. असे हानी आणि लाभ झालेले लोक असतात संसारातून आलेले. कित्येकांना अनुकूलता आणि प्रतिकूलता असते संसारामध्ये. काहींचे संसार चांगले चालतात, काहींचे संसार बिचारांचे प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळे दारिद्र्य असतं, दुःख असतात, रोगराई असते. त्यामुळे अशा साधकांच्या जीवनामध्ये दुःख येतात. तेव्हा हे जे आपण जगातून आलेले, संसारातून आलेले साधक आहोत, आपण आपल्या जीवनामध्ये एक मोठा हिस्सा या संसाराचा असतो. हे खरंच आहे. दीक्षा घेण्यापूर्वी जर गुरुने त्याला विचारलं की अरे बाबा तुला दीक्षा कशासाठी पाहिजे, तू ही दीक्षा घेऊन काय करणार आहेस,
काय सांगत असेल तो, आता तुम्ही सांगा तो काय सांगत असेल. आणि पुष्कळ लोकांना सांगताच येत नाही. त्यांना जर आपण विचारलं, अरे तू आता इतकी वर्ष तू बाहेर राहिला आणि उशिरा तू आता दिशा घेतोय, काय कारण असं झालं तुला की दिशा घ्यावी? तर बऱ्याच वेळेला त्याला त्याच्या दिशेचं काही कारण सापडत नाही. मग तो काय सांगतो, त्यांची शेजारी जे राहतात ना त्यांनी दिशा घेतली, आमच्या घरामध्ये कोणीतरी दिशा घेतलेली, आमचे नातेवाईक कोणीतरी दिशा घेतलेली आहे, आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुही घेऊन ठेव दिशा. अशी सांगावांगी दिशा होती. आता ही जी सांगावांगी दिशा आहे, या दिशेचं फळही सांगावांगीच राहिलं. त्याला काहीच माहिती नाही. म्हणजे पूर्व तयारी जी असावी लागते दिशेपूर्वी, कमीत कमी या मार्गाची ओळख तर ठेव, काही माहिती तर गोळा कर. मग तेव्हा पूर्व तयारी शून्य असते बऱ्याच, आणि पूर्व तयारी शून्य असली आणि मग जर दिशा घेतली तर शक्तीला सुरुवातीपासून काम करावं लागतं ना. काय सुरुवातीपासून काम करावं लागेल, तिला त्याची पूर्व तयारी करून दिली, म्हणजे त्याला त्याच्या दिशेपूर्वीच्या जीवनामध्ये आलेलं जे वातावरण आहे ते तिला दूर करावं लागेल. ते मळकट तिला दूर हटवावं लागेल. म्हणजे आधी ती त्या शिष्याला पूर्व तयारी करून घेते. जसं एखादा पैलवान कुस्तीला जाणार असला की त्याला पूर्व तयारी करायला लागते ना, दंड, बैठका, खाणं पिणं सगळं प्रकारचे ते टाइम मध्ये जाऊन तो तयार होतो, मग कुस्तीला जातो ना. तसा हा साधक साधनेला बसण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी नसल्यामुळे शक्ती प्रथमतः त्याला अशा प्रकारच्या क्रिया देते की जेणेकरून त्याचं जे पूर्वजीवन आहे ते दुरुस्त व्हावं, त्याचा विसर पडावा, त्याच्यामुळे सुधारणा व्हावी, त्याच्या विचारांमध्ये, त्याच्या आचारामध्ये, त्याच्या भावनेमध्ये, त्याच्या वागण्यामध्ये बदल व्हावा असं शक्तीला वाटत. आणि या पूर्वतयारीमध्येच बरेच वर्ष निघून जातात. साधना किती करतो, तासभर करतो, तास आले तर काही तर साधक असे त्यांनी काही वाचन केलं नाही, याच्यावर माहिती मिळवली नाही. ते म्हणतात त्यांना जर आपण काय पाहू साधना सुरू आहे तुमची, मग साधना करतो किती करता, 5-10 मिनिटं करून घेतो, 5-10 मिनिटात होती ती. अरे 5-10 मिनिटाचं नुसतं बसल्यानंतर ते झटक करण्यामध्ये आणि बसण्यामध्ये निघून 5-6 मिनिटं काही साधना होते. तात्पर्य असं की त्याला हे जे काहीच माहिती नाही, सारे सर्व तुम्ही शक्तीला किती काम मिळत आहे. म्हणून साधकाची पूर्वतयारी करण्यामध्ये बराच काळ निघून जातो. त्याला ठिकाणावर राहावं लागतं, त्याला त्या साधनेची गोडी लावावी लागते, त्या साधनेची सतत त्याला आकर्षण राहावं लागतं. कारण त्याला संसाराचेच जे लोक, माया बरतात त्याच्यामध्येच त्याचं सगळं चित्त धावतो, साधनेकडे येतच नव्हतं. म्हणून त्याचं चित्त प्रभावित राहतं, प्रभावित झालेलं असतं अनेक गोष्टी. चित्त त्याचं स्थिर होत नाही, लागत नाही, त्या साधनेकडेच लागत नाही. ते बाकीच्या गोष्टीकडे ते धावतात, बाकीच्या गोष्टी त्याला आठवतात,
तेव्हा आपली हे दिलेले जे 12 वर्षांचा जो काल आहे, उत्तम मध्यम कनिष्ठ आणि कनिष्ठतम साधकांच्यासाठी त्या कुठल्या तरी प्रकारामध्ये येण्यासाठी पूर्वतयारी जी लागते साधकाची ती असते. त्यानंतर शक्तीला काय करायचं काम आधी तिची पूर्वतयारी करून घ्यायची. त्यानंतर दुसरं काम तिला हे करायचंय की याच्या चित्तामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये कर्मांनी आलेले जे संस्कार आहेत ते संस्कार काढून टाकायचे आणि म्हणून त्या संस्काराच्या आधारावर आधी क्रिया करायला लागतात. तेव्हा त्याचं मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, शरीर हे मलिन झालेलं असत. ही मलिनता खरडून 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 काढायला लागते शक्तीला. एखादं घाण भांड असलं ते घासायला किती वेळ लागतो पाहतो. त्या भांड्याला किती रगडावं लागतं, आपण घासावं लागतं. आणि हे जर अंतःकरण आपलं ते तर इतकं मलिन झाले असं बाहेरच्या संस्कारांनी, तर ते तुला स्वच्छ करायचं असत. म्हणून त्याच्या मनामध्ये स्वच्छता, शुद्धता, साफसफाई करण्यासाठी शक्तीला बराच वेळ, त्याच्या विषय वासना, कामना, इच्छा, लोभ, नाना प्रकारचे त्याचे त्याच्या आवडी निवडी त्याच्यामध्ये बदल करावा लागतो. त्याला कुठलं काहीतरी खाण्याची इच्छा राहते आणि तर खाण्यापिण्यामध्ये कोणी तालतंत्र पाळतच नाही. एक तमोगुणी आहार मुळीच घ्यायचा नाही असं अर्थाने. आणि जो जर तमोगुणी आहार घेत असेल, कांदा, लसूण, तंबाखू, काही काही खात असेल, मग कठीण आहे शक्तीला. म्हणून शक्तीला फार मोठं कार्य आहे. मग शास्त्र सांगतं की असा हा जो नवीन दीक्षा घेतलेला साधक आहे त्याची कर्म प्रवृत्ती जी आहे ती सदोष असते, दोषयुक्त असते. आणि म्हणून त्या कर्मप्रवृत्तीला बदलणं शक्तीला करावं लागतं. त्याच्या मनामध्ये आधी बदल करावा लागेल. मन बदललं, बुद्धी बदलली, चित्त बदललं तरच मग कर्मप्रवृत्ती बदलते. अन्यथा कर्मप्रवृत्ती बदलत नाही, सदोष राहते कर्मप्रवृत्ती. हे कारण झालं. दुसरं कारण आता बघा काय, बहुतेक साधक आपल्या कर्मासंबंधी आसक्ती बाळगतात. हे माझं काम आहे, ते मला करायला पाहिजे, मी करणारा, याचं फळ मला पाहिजे, मला लाभ व्हायला पाहिजे. किंवा जशी कर्माची आसक्ती, त्या कर्मामुळे मग आणि विषयांची आसक्ती त्याला लागते. आसक्तीचा भाव आला रे आला, ते अनासक्तीचा भाव राहत नाही. हे आपण पाहतो. म्हणून तो कुठली गोष्ट सोडायला तयार नाही. सोडणं त्याग आहे आणि त्यागानंतर मग अनासक्ती येते, वैराग्य येते. पण तो सोडायलाच तयार होत नाही. तो चुकून जातो मध्ये बघ, हे असं चुकून वगैरे काय नाही, तुला बंद करायला पाहिजे. कमी तो करून येत होतो, परंतु त्याच्याने राहत नाही. आणि म्हणून तो आपल्या इच्छेप्रमाणे वागतो.
इच्छेप्रमाणे खातो, इच्छेप्रमाणे बोलतो, इच्छेप्रमाणे व्यवहार करतो आणि तसं जर मिळालं नाही त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे तर दुःखी कष्टी राहतो. हे तर झालं की नाही, आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे जर मिळालं नाही, इच्छा पूर्ती झाली नाही तर मग दुःख वाटत आणि मग दुःखी अवस्थेमध्ये कष्टी अवस्थेमध्ये काय साधना करेल तो सांगा बरं. समजा बसलाही साधनेला तो पण मनामध्ये कष्टी आहे, दुःखी आहे, चिंतित आहे. अशा मनाने, अशा बुद्धीने, अशा अंतःकरणाने तो साधनेमध्ये रमत नाही आणि साधनेमध्ये रमलाच नाही तर मग साधना प्रगत होऊन त्याची बसतो तो खरी तो. म्हणून शास्त्र असं सांगतं की आधी त्या साधकाला साधनेमध्येच गोडी वाटली पाहिजे. इतर बाकीच्या कोणत्याही गोष्टीपेक्षा साधना महत्वाची आहे. साधना मौल्यवान आहे हे त्याच्या मनात ठसलं पाहिजे. त्याग करायचा झाला तर दुसऱ्या गोष्टींचा त्याग करायचा, पण साधनेचा नाही. आपलं काय होतं बघा तुम्ही, बहुतेक साधक आपल्या पुढे आलेलं काम आणि आपल्या पुढे आलेली साधना यांच्यापैकी कोणातरी टाळायचंय आपल्याला. बहुतेक साधक साधना सोडून देतात. जाऊ द्या काय केल्या साधना तर उद्या करू, आता हे काम केलंच पाहिजे आपल्याला. अशा प्रकारे साधनेला महत्व दिलं गेलं. ही साधनेची वेळ होती ना तुझी, मग साधनेच्या वेळेला तू साधनाच केली नाही, किंवा जेव्हा मिळेल वेळ त्या वेळेला तू साधना केली नाही. याचा अर्थ असा झाला की तू साधनेला महत्व देत नाही आणि ज्या साधनेला तू महत्वच देत नाही ती साधना उन्नत होईल कुठून, कशी विकसित होईल ती साधना. तेव्हा मनात निर्माण होणाऱ्या साधनेबद्दलच्या काही अपेक्षा धरून तो साधना करतो. आता साधनेला बसला तो समजा, त्याची काही अपेक्षा असते, इच्छा असते की मला आता साधनेनं मला असं करून द्यावं, साधनेनं मला असं व्हावं, अशी त्याची इच्छा असते. साधना करेलही, त्याला त्याची इच्छा पूर्ती करेलही साधना, परंतु तुला आधीच्या आधीच तुझ्या इच्छा इतक्या भडकलेल्या आहेत की तू आधी इच्छा करतो नंतर साधना करतो. तुझ्या इच्छेप्रमाणे हे शक्ती काम कसं करेल. शक्ती आपल्या इच्छेप्रमाणे काम करत नाही. शक्ती तर महादेवता आहे, बलवती आहे. उलट साधकाने त्या शक्तीला शरण जायला पाहिजे, नम्र व्हायला पाहिजे, तुला प्रार्थना करायला पाहिजे, तर ते तुला सगळं दिलं आहे. परंतु तसं न करताना तू तिच्याकडून सुरुवातीलाच अपेक्षा करत असतो, इच्छा करत असतो, मला असं मिळालं, असं व्हावं, तसं व्हावं, तसं व्हावं. कसं मिळेल. तेव्हा साधने संबंधीच्या, साधनेकडून मिळणाऱ्या गोष्टींच्या अपेक्षा धरू नका. शास्त्र असं सांगतं की तू दिशा घेतली ना, आता साधना कर, पण तू साधना करताना तू अशा काही अपेक्षेने बसून साधना करू नको की मला या साधनेतून काहीतरी प्राप्त व्हावं. आता तर लागला तू साधनेला, तेवढ्यात मागायला लागला काही ना काही, का हो मी कधी मुक्त होईल. हो मुक्ती, मुक्तचा अर्थ कधी तुला माहिती का, काही ना काहीतरी मागतो तो. मग वाचलेलं असं कुठेतरी ऐकलेलं असतं काहीतरी आणि त्याला असं वाटतं की ही साधना अशी ना, मग मला ते कधी प्राप्त होईल. म्हणजे सगळं त्याच
त्या साधने करून आपल्याला मिळणारं जे फळ आहे ना, जो लाभ आहे ना, तिकडेच लक्ष असते. साधना काय करेल तेव्हा हा एक प्रकार झाला. आणखी दुसरी गोष्ट, आता तिसरी गोष्ट अशी आहे की त्या साधकाच्या दीक्षेपूर्वी त्याच्या शरीरामध्ये अनेक व्याधी असतात, रोग असतात. पुष्कळ रोग असतात, नाना प्रकारचे सांगत नाही ते साधक लपून ठेवतात. लपून ठेवतात म्हणजे ते सांगण्यास त्यांना लागलं. आणि मग कोणीतरी त्यांना सांगितलं असतं की दीक्षा घेऊन दे, रोग बरा होईल. मग तो आता दीक्षेचा हेतू काय ते घेतलाय नाही. त्याच्या दीक्षेचा हेतू हा आहे की आपल्याला जो काही रोग आहे किंवा जी व्याधी आहे ती नष्ट व्हावी. हे सगळं त्याचं ध्यान त्या रोगाच्या निवारणार्थच असतं आणि म्हणून तो साधनेला बसतो. शक्ती म्हणते अरे मी तर करून दिलं असं तुला, पण तू आधी इच्छा धरून बसलेला आहे, त्याला मी काय करू. शक्ती करते त्याचं ते काम केलं असं तुम्ही, परंतु हा अपेक्षा धरून बसलेला आहे, इच्छा धरून बसलेला आहे, हेतू धरून बसलेला आहे. तू आधी निर्हेतू हो, तू आधी समर्पण कर शरणे, मग बघ शक्ती तुला काय देते. अशा प्रकारे याच्या चुका होतात, प्रमाद होतो. त्या दुःखांनी कष्टांनी त्याच्या मनामध्ये तणाव निर्माण झालेला असतो, ताण निर्माण झालेला असतो. सांगा त्या तणावामध्ये, त्या ताणाने तो काय दीक्षा घेऊन साधना करेल. तेव्हा तो व्याधीग्रस्त साधक त्या व्याधींना दूर करण्यासाठी साधना करू शकतो. आणि त्या व्याधी जर शक्तीनं कमी केल्या नाही, झाल्याने कमी, तर तो उद्या यात काय अर्थ नाही. तशी शिक्षा. तुला काय वाटलं की मी तर डॉक्टर इलाज होता, शक्ती काही औषध देते तुला व्याधी दूर करण्यासाठी. जसं एखाद्या डॉक्टरकडे जात होतो आणि त्या डॉक्टरकडून इलाज करून त्याचा रोग बरा नाही झाला, म्हणजे जसं तू म्हणतो तसं तू म्हणतो इथं का मी महिन्यापासून होता दीक्षा घेऊन साधना करतो, पण काहीच फरक पडत नाही माझ्या व्याधीमध्ये, माझ्या रोगामध्ये काहीच फरक पडला नाही. म्हणजे काय ती शक्ती ती डॉक्टरचं काम करते. अशा प्रकारचे नाना प्रकारचे ग्रह घेऊन साधना होते. मग सांगा तुम्ही त्याला 12 वर्ष काय कित्येक वर्ष लागतील त्याला मुक्त व्हायला. दुसरी आणखी एक गोष्ट अशी की त्याला व्याधी असल्यामुळे मरणाची भीती असते. बरोबर आहे, प्रत्येक माणसाला जर एखादी व्याधी किंवा रोग असला की त्या रोगाने तो जर्जर झालेला असतो, दुःखी झालेला, कष्टी झालेला असतो आणि त्याला सगळ्यात भीती बसलेली असते मरणाची. आता ज्याला मरणाची भीती लागलेली आहे तो भीतीग्रस्त साधक जर साधना करायला बसला तर त्याच्या चित्तामध्ये भीतीच वातावरण भरलेलं आहे. शक्ती म्हणते मी याचं हे भीतीचं वातावरण काढून टाकलं असतं, ते शरण येत नाही. हे मी 1 तासभर साधना करतो, मग किती मिळालं मला तासभरामध्ये मी गणित करतो, तो तासभर साधनेचा एवढा फायदा मिळाला पाहिजे मला. आज मोजमाप असं काय गणित आहे काय, इतके पैसे दिले इतकं झाले,
इतके का साधना केली की इतका आपल्याला झाला हा व्यवहाराचा दृष्टिकोन धरून तो साधना कृपया अशा व्यवहारात त्या दृष्टीनं साधना करणाऱ्या साधकाला शक्ती काही देऊ शकत. ती म्हणते तू शरण ये, तू अशी कुठल्या प्रकारची इच्छा हेतू मला धरू नको, तू मला सर्वस्वी अर्पण होऊन जा आणि कर्म साधन बघ, तुझं सगळं मी निवारण करते. पण हेच तत्व त्याला माहिती नसते. म्हणून त्या साधकाला मोक्ष प्राप्त कसा होईल. दुसरी आणखी गोष्ट आता ही आल्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आपल्याला सोडायचे, जे सोडायचे ते सोडून गेलं पाहिजे, सुटलं पाहिजे. कारण आपल्या जीवनामध्ये त्या काही गोष्टी असतात. बहुतेक साधक क्रियाशक्तीने होणाऱ्या ज्या क्रिया आहेत, ज्या क्रिया होतात ते क्रियायुक्त साधन सोडून कर्म प्रवृत्तीचं साधन करायला लागून जाते. साधनेमध्ये क्रिया होतात आणि क्रियांनी त्याचं जे जमवलेलं संचित आहे ते नष्ट होतं. परंतु याला माहिती नाही संचित काय आहे, काय नष्ट होतं, काय गेलं, किती राहिलं. म्हणून तो क्रियांच्या संचित नष्ट करण्याच्या कार्याकडे लक्ष न देताना कर्माकडे त्याचं लक्ष असतं. म्हणून तो क्रियांकडून कर्माकडे वळतो. आणि कर्म म्हटलं की कर्मामध्ये अहंभावाला अहंकार आला. ते सगळं आलं, कर्माचे जेवढ्या गोष्टी त्या सगळ्या आल्या. असे जे साधक आहे जे क्रियांकडून कर्माकडे उतरतात त्यांना शक्ती काय करेल. शक्ती म्हणतो मी तुला आपोआप तुझ्या कर्माचे जे फायदे भेटले तेच मी तुला मला तुझ्या माझ्या क्रिया म्हणून तुला देतील. यावर संतुष्ट राहणार आहे तू. तेव्हा समर्पणाचा भाव ठेवून माझ्याकडे तू शरणागत हो. माझी उपासना साधना कर. तू पुरुषार्थ आणि कर्तृत्वाच्या साधनेकडे जाऊ नको. मी कर्मप्रधान साधनेकडे वळू नको असं शक्तीला सांगायचं असतं. तो काय करतो, साधनेला बसल्यानंतर आपल्या मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो. हो, साधनेमध्ये एकाग्रता झाली पाहिजे, गाढ ध्यान लागलं पाहिजे ना आपल्याला, असं म्हणतात ना. म्हणून तो मुद्दाम एकाग्रता करण्याचा प्रयत्न करतो. हा जो एकाग्र करण्याचा तुझा प्रयत्न आहे ना, मी शक्ती सामने करणार. शक्ती तुला एकाग्रता लावली, तुला गाढ ध्यान लावली, सगळं करेल तुला, पण तू कशाला प्रयत्न करतोय. हा माणूस कसा चंचल होऊन जातो. शक्तीचा आधार सोडून तो कर्माचा आधार घ्यायला लागून जातो, पुरुषार्थ करायला लागतो, प्रयत्न करायला लागून जातो. आणि असा जो प्रयत्न करणारा, पुरुषार्थ करणारा, कर्तृत्व करणारा साधक असेल, शक्ती म्हणतो बाबा तूच कर्म, कशाला मला त्रास. म्हणून अशा साधकाला कधी मोक्ष मिळणार. दुसरी एक गोष्ट अशी आहे की साधनेमध्ये तो रमतो, खरं क्रिया होतात, त्याला चांगलं वाटतं, त्याला आनंद येतो. परंतु साधनेमध्ये होणाऱ्या या क्रियांनी आपल्याला ज्या गोष्टीसाठी आपण साधना घेतली आहे ते फळ कसं कधी मिळेल. काय करा, तेव्हा साधनेचं फळ लवकरात लवकर मिळालं पाहिजे
अशी त्याला घाई झालेली असते. आणि ज्या माणसाला साधकाला घाई होते, शक्ती म्हणते अशी घाई गडबड करून पाळणार नाही, योग्य वेळेला तुला ते मिळेल. ते जे फळ आहे त्यावेळेला त्या फळाचा जो अधिकार असावा लागतो, जी तुझी तयारी उन्नती असावी लागते, ती तुझी जर झालीच नाही तर ते फळ तुला लवकरच मिळेल. तुला जर असं वाटतं तुम्हाला काल आता समाधीच लागली पाहिजे, अरे समाधी लागण्यासाठी पूर्व अवस्था किती गोष्टी असतात, तुला एकदम समाधी कशी लागली. तेव्हा भटत्या गोष्टींचा तो अभ्यास करतो साधनेमध्ये. असे अभ्यास धरणारे, अपेक्षा करणारे, हेतू धरणारे जे साधक आहेत त्यांना शक्ती नाकारते. ती म्हणते मी माझ्या इच्छेप्रमाणे देईल तुला, तुझ्या इच्छेप्रमाणे नाही होणार, तू माझ्याकडे शरण आहे आणि मी तुला सगळं देईल, परंतु योग्य वेळेला देईल. योग्य वेळ आली की तुला ते मिळेल. म्हणून तू घाई करू नको, गडबड करू नको. साधना करणं हे एवढंच काम करू बस, तू साधना बस. तेव्हा स्वयंसिद्ध साधना आहे आणि ती शक्ती प्रधान साधना आहे. ती शक्ती आत्मशक्ती आहे, सामान्य नाही, ती ब्रह्मशक्ती आहे. तिला तुझ्यासारख्या छोट्याशा जीवाला उत्तम प्रकारचे लाभ देण्यात काय वेळ लागणार आहे, परंतु तू ठीक राहणार आहे. ज्या पद्धतीने तू जायला पाहिजे त्या पद्धतीने जाणार तू. अशा प्रकारे साधक बिघडलेला असतो किंवा त्याच्या वाटा चुकलेल्या असतात, त्याच्या चुका होतात आणि त्यामुळे त्याला साधना करून खूप वर्ष होऊन जातात तरी त्याला मोक्ष सिद्धी प्राप्त होत नाही. त्यानंतर आपल्याला माहिती आहे दुसरा प्रकार, या साधकाला दिशा घेतल्यानंतर फार छान क्रिया झाल्या, आनंद आला वगैरे वगैरे. मग आता याने अखंड साधना केली पाहिजे. पुष्कळशा साधकांच्या बाबतीमध्ये असं ऐकलं येतं की ते अखंड साधनाच करत नाही. अखंड म्हणजे खंड न करू देता सतत साधना करत नाही. साधनेमध्ये खंड करून जातो, साधनेमध्ये अंतराय येऊन जातात, मध्येच काहीतरी अडथळे येऊन जातात. कुठेतरी गावाला जातो, कुठेतरी काहीतरी काम निघतं, काहीतरी निघतं, कुठे यात्रा निघतात, कुठं काय निघतं, कुठं काय निघतं. आणि तो म्हणतो अगं यात्रा म्हणजे साधनाच आहे ना. मग यात्रा म्हणजे साधना म्हणजे असे भक्ती विचारतो वेगळ्या प्रकारे त्या साधनेला टाळत असतो. म्हणून ती साधना झाली नाही तरी तर त्याला त्याचं वाईट वाटत नाही. जेवण मिळालं नाही तर कसं भेटणं होत रे, ही तर म्हणतो भूक लागली तू पण जर मिळालं नाही तर तू कसा त्या भूकेनं कसा तडफड करेल. तशी साधना झाली नाही तर तुला तडफडणे, तुला व्याकुलता येत नाही. अरे आज मला साधना नाही झाली, अरे आजचा दिवस फार वाईट गेला. काही करून केव्हाही एका रात्री झोपेतून ते साधना करणारच. पण साधनेशिवाय मला चैन पडत नाही. साधनेशिवाय चैन पडत नाही असा म्हणणारा साधकच अखंड साधना करू शकतो. आणि ज्याला चैन पडते, बरं वाटत, कशाला साधना. एक दिवस नाही केलं तर काय आठवलं, एक आठवडा नाही झालं नाही झालं, एक महिन्याने काय होतं, वर्षाने काय होणार. असा एक दिवस, एक आठवडा, एक महिना, वर्ष असं तर गमवायला लागला आणि मग पुढे साधनेला लागला तर काय होणार आहे.
म्हणून अशी जी खंडित साधना होते, या खंडित साधनेनं शक्ती कार्य करत नाही. कारण आम्ही असं पाहतो की शक्तीनं जेवढे मल दूर केले होते जेव्हा साधना केली त्यावेळेला, पुढे खंड पडल्यानंतर पुन्हा तिथे जमून येत होते. तेवढाच तेवढं होतं. शक्तीला किती काम देता येतं, कसं काय शक्ती काम करेल आणि कसा मुक्त होशील तो त्या कालावधीत. साधक उत्तम अवस्थेत राहत नाही, तो खालच्या अवस्थेमध्ये घसरत इतका खाली घसरतो की तो निकृष्टतम साधकाच्याही खाली घसरून जातो. जो सगळ्यात वाईट साधक आहे, खालचा साधक आहे, ज्याला 12 वर्षाचा काळ दिलेला आहे, त्याच्याही खाली चालला जातो. मग काय करणार? अरे आयुष्य सारखं संपणार आहे. आम्हाला आयुष्याचं हे निघून जाणारं आयुष्याचं हे गणित कळत नाही. आज जे आपले श्वास निघून चाललेलं आहे त्यामुळे आयुष्य आपलं कमी होत चाललेलं आहे. आणि असा काल जर आपण घालवला, व्यर्थ गेला, साधने व्यतिरिक्त गेला, तर मग आयुष्य अपुरं जर असलं तर मग कसं काय साधना होईल, कसा मुक्त होईल तू या जीवनामध्ये. या देहातच तुला मुक्ती पाहिजे ना, मोक्ष मुक्ती आत्मस्वरूप अपरोक्षानुभूती तुला जर प्राप्त करायचं असेल तर या देहामध्ये तुला करावे लागेल ना. मग तू जर आयुष्याचं गमतच पाहत नाही, असा का व्यर्थ घालवतो आणि साधना करत नाही, कसं होऊ शकत? तात्पर्य असं की साधकाला आपल्या आयुष्याची फिकीर नाही होत. त्याला असं वाटतं की माझं समुद्रासारखं खूप पाणी आहे, तुझं आयुष्य किती खर्च केला तरी काही कमी होत नाही असं त्याला वाटतं. अरे वेगळ्या आयुष्य निघून गेल्यानंतर ती कमी होत जात. मनुष्य जसा वयाने वाढतो ना, वेळ वाढता येतं तरी एवढं समजतं त्याला. माझं वय आता वाढून राहिलं, मी आता इतक्या वर्षाचा होतो, इतक्या वर्षाचा वाढू, इतक्या वर्षाचा. पण तू जसं वयाने वाढतो ना तसं आयुष्य कमी होत. इकडे वय वाढत आणि आयुष्य कमी होत. हे तर खरं की नाही? म्हणजे एकीकडे वाढ आहे, आमचं लक्ष वाढीकडे असतं, परंतु जे घट होऊन राहिलं आयुष्य तिथं पाहत नाही. कशाकडे पाहायला पाहिजे सारख्याने? वाढीला काय करतो त्या आयुष्याला, त्या वयाला ते हाडं वाढून राहिली, केस वाढून राहिले, काय करतो त्याला? काय वाढलं पाहिजे? असलेल्या आयुष्यामध्ये साधन वाढलं पाहिजे. साधनेचं जे स्वरूप आहे, जी उन्नती आहे, जी प्रगती आहे ती वाढली पाहिजे. वय वाढण्यात काही अडचण नाही. म्हणून वयाचे हे उत्सव साजरे करतात. काय झालं? 60 करा, काय झालं? 75 करा उत्सव. हा नाना प्रकारचे त्याचे उत्सव करतात. आणि ते हॅपी बर्थडे टू यू काय करतात? अरे काय वेळे बनायला करला हॅपी बर्थडे टू, काहीतरी तुकडे कापतात. आपली संस्कृती अशी नाही म्हणून तुकडे कापायचे, खायचे, हॅपी बर्थडे म्हणायचे. तेव्हा वयाने वाढ आणि त्याचा गौरव करणं वेळेपण आहे. म्हणून आपले महाराज जेव्हा शिवतीर्थ जेव्हा असले उत्सव देतील,
तेव्हा या गोष्टी झाल्या म्हणून तो 12 वर्षात प्राप्त करू शकत नाही मोक्ष. आणखी एक छोटीशी गोष्ट आहे. साधक हा संसारातून प्रपंचातून व्यवहारातून आलेला आहे आणि त्यामुळे त्याचे पूर्ण संबंध लागून राहतात. ते काही तुटत नाही. काय आता पूर्ण संबंध जे आपले आहेत ते जर चांगले लोकांशी असले तर बरं, आणि ते जर बिघडलेल्या माणसांशी संबंध असले तर मग संबंध ठेवा. तुम्ही संबंध ठेवायला तोपर्यंत आपल्याला जगायचंय, व्यवहारामध्ये राहायचंय, संसारात राहायचंय, तर तुमचे संबंध ठेवायच लागतील. परंतु शास्त्र असं सांगतं की संबंध ठेवा, परंतु ओळखा. माणसांना ओळखा. ज्याच्याशी संबंध तुम्ही ठेवता आहे ती माणसं नीतिमान आहे का अनीतिमान आहे, ते भ्रष्टाचारी आहे का, ते लुटणारे डाकू बरोबर आहेत का, ते असत्य आणि वाईट गोष्टी करणारे आहेत का. असे जर त्यांचे आपले संबंध असेल तर मग तुझी प्रगती कधीच होणार नाही. कारण त्यांच्याकडून तुला संस्कार मिळणार. त्यांच्याशी संबंध ठेवल्याने तुला थोडाफार तरी डाग लागणारच. जसं कोळशाच्या दुकानात गेलो आपण, कोळसा घ्यायला किंवा खाणीमध्ये गेलो, जसे कोणाला स्वच्छ कपडे घालून गेलो, कोळशाचा कुठे ना कुठे ते डाग लागेलच ना त्या ठिकाणी. त्यासाठी आजूबाजूला कोळसा आहे. म्हणून वाईट लोकांच्या संगतीमध्ये जाण्याने साधकाला अशा तऱ्हेने डाग लागतो आणि वाईट आहे. म्हणून संबंध ठेवा, परंतु अयुक्त राहा. खोटं बोलणं साधकाला मूळ साधक नाही. आणि आपण पहा, आपले काही साधक असे आहेत की ते दिवसातून कितीतरी वेळेला खोटं बोलून, आणि खोटं बोलण्याचा म्हणजे आमचा धंदाच आहे. धंदा आहे खोटं बोलण्याचा, दुकान असतात ते समर्थन करतात खोटं बोलण्याचं. काय करावं, मला बोलावं नव्हतं खोटं चालतं. असत्य भाषण म्हणजे तुमच्या जिभेला पडलेला डाग. शौर्य कर्म, चोरी करणं हे अतिशय पापजनक आहे. दुसऱ्याची वस्तू आपली समजून घेणे अनिती आहे, ती भ्रष्टाचार आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या गोष्टी साधकांनी करू नये. परंतु ते संबंध जे आपले जमलेले असतात पूर्व संबंध, त्यामुळे तो अशा काही गोष्टींच्या आहारी जातो. नकळत का होईना त्याच्या हातून चुका होतात, असत्य बोललं जातं, खोटं बोललं जातं, भ्रष्टाचार होऊन जातो, चुकीच्या गोष्टी होऊन जातात. आणि मग हे पाप फेडायचं. तुला त्या शक्तीच्या डोक्यावर आला ना, ती शक्ती म्हणते अरे मी तुझं पूर्वजन्माचं पहिलं पाप कमी राहिले, तू आणखी दुसरं काय कमी राहिला, कधी मुक्त होशील तू. तात्पर्य लवकर मुक्ती का होत नाही त्याची कारण आपण आता करून यश. त्यांची छोटीशी गोष्ट आहे. आता आपण साधक आहोत, ही साधना आहे, ही उत्तम साधना नसली, करण्याची साधना नाही. जगामध्ये आपण इतर अनेक साधू संत सत्पुरुष आणि त्यांचे शिष्य पाहतो. त्यांच्याही त्यांच्या परीने साधना असतात. त्यांचा फार गौरव झालेला असतो, प्रसिद्धी झालेली असते त्यांची. वर्तमानपत्रातून वेगळ्या प्रकारे त्यांचा उदो दाखवलेला असतो.
आपण तो ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की यांची साधना आपण घ्यावी, म्हणून आपली साधना सोडून ते दुसऱ्याची साधना घेतात आणि असे साधक आहेत अंबाडीमध्ये. अरे वेड्या, तुला ह्या साधनेमध्ये सगळं काही मिळणार आहे ते सगळं सोडून दिलं तू, आणि त्या साधनेचा जो गौरव किंवा जो काय गोडवा किंवा जे काय आपली स्थिती किंवा जे काय मिळालेले त्याच्यावर भाळला तू आणि आपली साधना सोडून त्या साधनेकडे वळला. असा साधक याही साधनेत निश्चित झाला, पराभूत झाला आणि त्याही साधनेतून कधीही विकसित होणार नाही. किंवा ज्या गुरुला त्याने फसवलेलं आहे, गुरु तत्व एकच असतं ना, या साधनेतले गुरु का आणि त्या साधनेतले गुरु का, गुरु तत्व म्हणून एकच असतं ना, आत्मतत्व ते. तेव्हा तिथल्या गुरुला हा फसवल्याशिवाय राहायचं नाही. एका गुरुला फसवल्यानंतर तू दुसऱ्या गुरुला फसवणार नाहीस. म्हणून कृपा करून तुम्ही आपण आपल्या साधनेमध्ये पक्के राहा. आपलं शास्त्र इतकं मजबूत आहे आणि वेद काळापासूनच शास्त्र आहे ना, असं काही नाही किंवा मध्ये निर्माण झालेलं आहे. परंपरा आहेत ना आपल्या आधी काळापासूनच्या, परंपरा आहे, शास्त्र आहे, सगळं काही आहे. मग तू या साधनेतून दुसऱ्या साधने जाण्याचं कारण काय तुला? म्हणजे साधक आपली साधना सोडून दुसऱ्या साधनेला लागतात, त्यांना इथे हे लाभ झाला नाही, तिथे जाऊ दे, जाणार असेल जाऊ दे. लोभासाठी, मनासाठी, कीर्तीसाठी तेव्हा आपल्या साधनेमध्ये सगळं काही मिळणार आहे. ही शक्ती देवता, कुंडलिनी, महाजगदंबा ही सगळं देणारी असताना तू दुसऱ्या साधनेमध्ये चाललास वेड्या, का तुला फायदा होणार आहे? म्हणून साधकांनो स्थिर राहा. दुसऱ्यांचा ऐका, ऐकू नका असं नाही म्हणत, ऐका, परंतु भावून जाऊ नका, त्याच्याने प्रभावित होऊ नका आणि आपलं सोडून तिकडे लागू नका. दुसऱ्याच्या घरामध्ये चांगलं खाण्याचा वास येऊन राहिला, तुझ्या घरामध्ये तयार होऊन राहिलं ते त्या घरातला वास येऊन राहिला, तिकडे खाण्याची इच्छा होऊन राहिली. अशी स्थिती होऊन राहिली. आणि तुझ्या घरातलं जे चांगलं शुद्ध सात्विक आहार होऊन राहिला तो खा, त्यांच्या घरामध्ये काय शिजून जाईल काय माहिती तुला. अशा प्रकारे दुसऱ्या साधनेकडे, दुसऱ्या गोष्टीकडे वळू नका. आणि अशा वळल्याने आपल्याला मग कधीही कुठल्याही प्रकारे आत्मसिद्धी प्राप्त होणार नाही असं सांगितलं जातं. तेव्हा असं सांगायची वेळ संपलेली, विश्राम देऊया. किती गोष्टी आहेत आपल्या. हरि ओम.